हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण प्रथम तुला वंदितो गजानना ही कथा ऐकून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या हिंदू संस्कृतीत देवांमध्ये पहिले स्थान आहे गणपती बाप्पाचे. कोणत्याही शुभ प्रसंगी शुभ काळात पहिला मान गणपती बाप्पांचा आहे. किंवा एखादे चांगले काम सुरू करायचे ठरवले तर आपल्याला सगळे असे म्हणतात की आता नवीन कामाचा श्री गणेशा कधी करणार, किंवा आजपासून मी माझ्या कामाचा श्री गणेशा करणार आहे. असेच त्याचे कारणच हे आहे की पहिले स्थान बाप्पांचे असे का ते सुद्धा सर्वांना माहीत आहेच. पण आपले नव्याने तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न. एक दिवस शंकर पार्वती गणपती व कार्तिकी गप्पा मारत बसले असताना गणेश आणि कार्तिकमध्ये शर्यत लागते की आपापल्या वाहनावर बसून, म्हणजे बाप्पांचे वाहन उंदीर मामा व कार्तिकीचे वाहन मोर असे, यावर बसून पूर्ण जगाला एक प्रदक्षिणा घालून यायची व जो आधी येईल तो जिंकणार असे. दोघेही आईवडिलांना नमस्कार करून निघतात. कार्तिक मोरावर बसून उडून जातो आणि बाप्पा उंदरावर बसून शंकर पार्वती भोवताली 1 2 3 अशा प्रदक्षिणा घालून आई वडिलांसमोर उभा राहतो. शंकर पार्वती विचारतात, काय रे गणेशा, आम्हाला का प्रदक्षिणा घातलीस? तर गणेश म्हणतात, माझ्यासाठी माझे जग तुम्हीच आहात. हे ऐकून दोघेही गणेशाकडे बघतात व त्यांना अभिमान वाटतो. थोड्या वेळाने तिथे कार्तिकी येतो आणि बघतो तर काय, गणेश तर आधीच येऊन आईच्या मांडीवर बसलाय. तो म्हणतो, काय रे गणेश, तू इतक्या लवकर कसा आलास? मग शंकर पार्वती घडलेली सगळी घटना सांगतात. मग कोण जिंकले हे असे कसे ओळखायचे? आता तर महादेव म्हणतात गणेशच जिंकला. आई वडील हेच खरे आपले जग, विश्व, देव, गुरु सगळे काही आहे. मग आता बक्षीस काय मिळणार? तेव्हा शंकराने गणपतीला विचारले, तुला काय हवे आहे? तर गणेश म्हणतात, मला पूर्ण जगात पूजेसाठी पहिले स्थान हवे आहे. म्हणूनच म्हणतात, प्रथम तुला वंदितो गजानना श्री आदि वंदू तुझ मोरया. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा समाप्त होत आहे.